नमस्कार मंडळी, चला एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे माझ्या एक नवीन व्हिडिओमध्ये. तर काही तुमचे कमेंट होते, त्यांची उत्तरं मी तुम्हाला देते. आणि सगळ्यांना प्रश्न पडतं बरं का, आपण जे काही दाखवतो त्याच्यामध्ये तर सगळ्यांना वाटतंच ना की हे असं का, ते तसं का. तर मला असं वाटतं की लगेच सांगायला पण पाहिजे. आता एखाद्याची कमेंट होती की प्रेग्नन्सीमध्ये साडी का घालते. आता याचं कारण पण मी तुम्हाला सांगते. आता माझे सासरे आलेले आहेत, तुम्हाला माहिती आहे. मी 2-3 वेळेस सांगितलं पण होतं. आणि गावाकडचं कोणी आलं तर मग मी साडी वगैरे नेसते. आणि तसं काही नाही, मी ड्रेस वगैरे पण नेसू शकते, म्हणजे ते काही बोलत नाही. पण आता कसं म्हणजे प्रेग्नन्सीमध्ये थोडंसं पोट वगैरे दिसतंय किंवा म्हणजे विचित्र वाटते. तर मोठ्या माणसांसमोर जाणं बोलले ना तर थोडंसं वेगळं वाटतं मला. म्हणून आहे ना मी अशी काही साडी वेअर करते तर त्याच्यामध्ये जास्त काही दिसत पण नाही आणि चांगले पण वाटतं. आणि आपल्याला पण म्हणजे व्यवस्थित वाटतं सगळ्या गोष्टी. म्हणून आहे ना मी साडी नेसत असते, नाही तर दुसरं काहीच कारण नाही हो. आणि मी ड्रेस जरी नेसलं तर मला कोणी काही बोलणार नाही आहे. आणि राजवीरची पप्पा पण बोलतात की तुला ज्याच्यामध्ये बरं वाटतंय ना तेच नेसत जा. पण मला जसं वाटतंय की नको आहे. आपण तर एनी टाईम ड्रेस घालतोय ना, मग थोडे दिवस जर साडी घातली तर काय हरकत नाही ना. तेवढं तर आपण करू शकतो. गावाकडे गेल्यावर महिनाभर जरी मी गावाकडे राहिली तर साडी नेसते. मग इथं आपण 4-8 दिवस घालू नाही शकत का? म्हणून मी साडी नेसत असते. दुसरं काहीच कारण नाही आहे. नाहीतर मला पण आहे ना साडीमध्ये थोडंसं प्रॉब्लेम होतोय. पण काहीच हरकत नाही. आपण तेवढंसं सहन करू शकतो ना. थोडे दिवसाची तर गोष्ट असते. आपल्याला कुठे डेली साडी नेसायची, आणि डेली जरी नेसली तरी काय हरकत नाही. साडी तर अजून आपल्याला छान दिसते. पण असं वाटतं की ड्रेसमध्ये थोडंसं म्हणजे बरं वाटतं आपल्याला. पण म्हणून आपण ड्रेस वगैरे वेअर करत असतो. नाही तर साडी तर सगळ्यात छान आणि सगळ्यात सुंदर साडीच दिसते. मला तर असं वाटतंय की प्रत्येक लेडीजला किंवा प्रत्येक बाईला आहे ना साडी सगळ्यात भारी दिसते. दिसतात ड्रेस छान, पण साडीपेक्षा जास्त नाही. कशीही साडी घाला तुम्ही, साधारण 100 रुपयाची जरी साडी घातली ना तरी छान दिसते. आणि अजून ताई तुम्ही म्हणजे चतुर्थीच्या दिवशी पण नॉनव्हेज खातात का? तर मी खरं सांगू ना ताई, तर लहानपणीपासून तर मी कधी खाल्लं नव्हतं. आणि आता आम्ही खातोय ना तर आमचे ना वार ठरलेले असतात. म्हणजे आम्ही कधीच आहे ना, म्हणजे सोमवार असो किंवा दुसरे कोणतेही वार असू द्या, त्याच्यामध्ये ना ज्या दिवशी नॉनव्हेज खायला चालतंय त्याच दिवशी आम्ही खात असतो. आणि काय होतं म्हणजे हा व्हिडिओ रविवारचं नाही आहे, रविवारी होती चतुर्थी तरी सुट्टीचं म्हणजे मागं पुढं होतंय आमचं. तर त्याच्यामधलं मी दाखवलं असेल काहीतरी. पण आम्ही चतुर्थीच्या दिवशी नॉनव्हेज खात नाही, म्हणजे अजिबात नाही, कसंच नाही. आमच्या घरात काय कोणीच नाही खाणार, ते तर खूप चुकीचं आहे. मला तर असं पण ते चुकीचं वाटतंय. तर उपवासाच्या दिवशी तर कधीच आयुष्यात खाणार नाही. एवढं आहे की मी आता सध्या उपवास करत नाही, नाही तर पहिल्यापासून आहे ना मी उपवास करत होते. जसं मला कळतंय ना तशी मी उपवास धरतीये. पण आता आहे ना मला जमत नाही जास्त करून, म्हणजे ॲसिडिटी वगैरे होते. म्हणून आहे ना जास्त करून आहे ना मी उपवास जरा टाळतेच. एखाद्या वेळेस धरते म्हणजे जास्तच हे राहिलं तर, नाहीतर नाही धरत. तर हा व्हिडिओ माझा कालचा आहे. त्या दिवशी होता फ्रेंडशिप डे. आता माझ्या बाळाला ना मला पहिले बांधायचं होतं. त्याच्या पप्पाला बांधून घेतलेलं आणि मग मला बांधतोय. आम्हाला इतका हसायला येत होता. आम्ही तुझे फ्रेंड आहेत का? तर तो बोलतोय हो तुम्ही माझे फ्रेंड तर आहे. तुमच्यासोबत मी सगळ्या गोष्टी शेअर करतो. मग तुम्ही पण माझे फ्रेंड झाले ना. आता माझा मुलगा पण मोठा झालाय. त्याला सगळ्या काही गोष्टी कळायला लागल्यात. आता सांगायची काही गरज पडत नाही. आणि आपले लेकरं असे काहीतरी करतात ना आपल्यासाठी, तर किती छान वाटतंय ना. म्हणजे स्वतः तो ना म्हणजे घेऊन आलाय. आणि मला पण असं वाटतंय बरं का, म्हणजे आपण ना जसं लेकरांसोबत हे करतोय ना तसं ते पण करतात. तर मी नेहमी त्याच्यासोबत आहे ना एकदम फ्रेंडली बोलत असते. काही पण गोष्टी असू द्या, शाळेतली असू द्या किंवा तो मित्रांसोबत खेळायला गेलाय ना तर त्याच्यामध्ये पण मी त्याला विचारत असते किंवा तो मला येऊन सांगत असतो की मग मी असं झालं तसं झालं. तर मी त्याला एकदम असं म्हणजे असं समजून सांगते जसं काय म्हणजे आपण कसं म्हणजे एखाद्या फ्रेंडला सांगतोय तसं मी त्याला सांगत असते. म्हणून आहे ना तो न विचार करता सगळ्या गोष्टी माझ्यासोबत शेअर करत असतो की मग मी असं झालं तसं झालं, त्यानं तसं म्हटलं, असं तसं बोलत असतो ना. तर मग मला काय वाटतं की आपल्याला जो ते सांगतोय ना मला, म्हणजे मग मी असं झालं तसं झालं, तर त्याच्यामधून आहे ना तो पुढे चालून पण कोणतीच गोष्टी लपवणार नाही किंवा म्हणजे चांगलं त्याचं एक स्वभाव बनेल. आणि त्याला असं वाटणार नाही कधीच की मम्मी पप्पा म्हणजे नुसतंच ओरडतात आपल्याला किंवा चांगल्याच गोष्टी सांगतात, असं तसं त्याला वाटायला नको आहे. म्हणून आहे ना मी त्याला कधी पण आहे ना ज्या गोष्टीला असं समजून सांगायचं असलं ना, म्हणजे लेकरांचं एक माइंड वेगळंच असतं की आपण फक्त आरडा करतोय आणि अभ्यासासाठी किंवा हे कर ते कर असंच बोलतोय, असं कधीच वाटू द्यायला पाहिजे नाही. त्यांना त्यांच्यासारखे झाले ना तर ते सगळी गोष्टी आपल्यासोबत शेअर करतात. आणि राजवीरला आहे ना मी सहज असं कोणतीही गोष्टीला आहे ना म्हणजे एकदम समजून सांगून पण देते. आणि जास्त वरडारडा करायची पण गरज पडत नाही. हा जास्त हट्टीपणा केला ना त्या दिवशी मी त्याचं ऐकत नसते. पण जे त्याची गोष्टी असतात ना ते छोटे मोठे तो माझ्याकडं सांगतोय ना, त्याच्यामध्ये मला खूप छान वाटते की तो कधीच माझ्या म्हणजे कडून आहे ना काहीच गोष्टी लपवत नाही, सगळ्या गोष्टी
शेअर करत असतो आणि इथून पुढे पण मी तशीच त्याला सवय लावणार आहे. कसं आईबाबांना काय पाहिजे असतं की म्हणजे आपल्या लेकरूनं सगळं काही व्यवस्थित करायला पाहिजे किंवा जे काही त्याच्यासोबत घडतंय स्कूल असो किंवा फ्रेंड सर्कलमध्ये असू द्या, कुठेही असू द्या, त्यांना आपल्यासोबत जर शेअर केलं ना तर पुढं चालून कधीच प्रॉब्लेम येत नाही. आणि जर आपण जास्त चिडचिड करत राहिलो, सारखं त्यांच्यावर आरडाओरडा करत राहिलो, तू असं का केलं, तू तसं का केलंय, तर त्याच्यात काय होतं ते आपल्याला कोणतीच गोष्टी सांगत नसतात. सहजच म्हणजे तेच सहन करतात असं होतंय. पण मी तसं करत नाही. मी राजवीरनं जर मला सांगितलं की मम्मी माझ्या स्कूलमध्ये असं असं काहीतरी झालंय, तर मी लगेच आहे ना म्हणजे त्याच्यावर बोलत असते त्याला, नाहीतर मग सांगत असते की तुम्ही असं का केलंय म्हणून. कसं आपल्याला पण माहिती पडतं ना की आपलं लेकरू काय करतोय, समोरचं काय करतोय, हे सगळ्या गोष्टी जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आणि छोट्या मोठ्या गोष्टीवरूनच लेकरांचे हे म्हणजे विचार बदलतात किंवा त्यांच्या डोक्यात जे काही चालतंय ना ते ह्याच गोष्टीवरून असतं ना, आपल्यावरूनच असते सगळी गोष्टी. म्हणून मला असं वाटतंय जे तो काही सांगतोय ना ते आपण समजून घ्यायला पाहिजे. आणि हे खूप गरजेचं आहे बरं का. समोर माझ्यानं इतकं प्रत्यक्ष असं काही घडलंय ना की म्हणजे आई बाबा जास्त ओरडतात किंवा दुसरं काही म्हणजे हे करतात ना, तर त्यांचे ना खूपच म्हणजे वेगळं डोक्यात बसून जातंय आणि आई-बाबांना ना ते वेगळंच विचार करायला लागतंय की हे आपल्याबद्दल चांगला विचार करत नाही. प्रत्यक्ष मी ऐकलेलं आहे, बघितलेलं आहे, म्हणून आहे मला खूप भीती वाटते. खरं सांगते मी तुम्हाला. मला असं वाटतंय की नाही, मला सगळ्या गोष्टी त्याने शेअर करायला पाहिजे. त्याच्या डोक्यात कधीच असं बसायला नकोय की म्हणजे आई-बाबा आपल्याला फक्त ना वरडाआरडा करतात. हे म्हणून आहे ना माझी ही सगळी धावपळ चालू असते. म्हणून जे तो काही सांगतोय ना त्याला मी खूप समजून सांगत असते. आणि माझा राजवीर ऐकतो पण बरं का. जसं सगळेच लेकरं ऐकतात तसं काही नाही आहे. पण जसं आपण त्यांना म्हणजे शिकवतो तसंच ते शिकतात. ही गोष्ट तर मी खरंच बघितलेली आहे आणि ही खरंच गोष्ट आहे बरं का. तरी ते चला पुढची रुटीन पण शेअर करते. तर इथे मला ना चुक्याची भाजी करायची होती आणि चपात्या माझ्या बनून झालेल्या होत्या, फक्त भात लावायचं राहिलं होतं. आणि हे ना फक्त मी हिरवी मिरचीमध्ये करत असते भाजी. आंबट असते ती थोडीशी, तुम्ही खाल्लेली असेल. इतकी छान लागते ना, मला तर प्रचंड आवडते. भात सोबत तर एक नंबर असते. तर थोडेसे ना म्हणजे शेंगदाण्याचं वाटण मी करत नाही, सुकं म्हणजे वाटण काढत असते आणि तेच मी त्याच्यामध्ये टाकत असते. खरंच खूप भारी होते. त्याच्यानंतर आहे ना म्हणजे जेवणाच्या टायमाला पण मला कधी कधी नाश्त्याला ना उपमा खाऊ वाटतं, तर मी बनवत असते. आणि घरात आहे ना माझ्या असं काही पसारा तुम्हाला दिसतंय ना, तर त्याचं कारण आहे ना म्हणजे मी तुम्हाला सांगते. आता एका ताईची पण कमेंट होती की ताई डोहाळे जेवणाचं तुझं ब्लॉग येणार नाही का, केलं नाही का? तर मी केलंय बरं का, पण खूप सिंपल आहे माझं. मी तुम्हाला नेहमी माझी रुटीन दाखवत असते आणि तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. पण एवढं आहे की जास्त माझ्याकडं फॅन्सी कपडे नाही किंवा जास्त डेकोरेशन नाही किंवा खूप म्हणजे जास्तच हायफाय माझ्याकडं सगळ्या गोष्टी नसतात. म्हणजे नॉर्मली जशी मी आहे तसंच मी करून घेत असते. तर ते पण आम्ही तसंच केलेलं आहे आणि अचानक सगळं केलं होतं. आणि जे बघायचं असेल तर नक्की सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि हाच सगळं डेकोरेशन त्याचंच आहे. हे आम्ही रात्रीचं केलं होतं, म्हणजे 10 वाजले होते आणि 10 वाजता नुसतं स्टार्ट केलेलं. तर आम्हाला ना फोटो वगैरे काढणं किंवा सगळं करणं बोलले तर 12 वाजले होते आणि 12 वाजता इतकं सगळं पसारं पडलेलं होतं. म्हटलं हे कधी आवरणार मी, पण हे बोलले की तसे झोपून जाय, उद्या बघूया, उद्या तू सकाळी आवरत बस, मी एकदा ऑफिसला गेल्यावर तुला पण तेच कामं असतात घरातले. म्हटलं ठीक आहे. आम्ही तसलंच सोडून दिलेलं होतं ना. आता हे सगळ्या गोष्टी मला आवरायच्या होत्या. जे काही बलून वगैरे लावलेले होते तेही व्यवस्थित म्हणजे अजून तर मी त्यांना काही फोडणार नाहीये. मला तर जितके डेकोरेशनचे सामान असतं ना तेवढं ठेवायचंच असतं. तेही व्यवस्थित लावून घेतलं. ज्वेलरी वगैरे सगळं काढलेलं होतं तेही आता व्यवस्थित ठेवायचं होतं. हे सगळ्या गोष्टी आपण पांगून तर ठेवतो, पण नंतर आवरावं तर लागतंच ना. तर चला आजच्यासाठी एवढंच होतं. बाय.